नमस्कार, मी अश्विनी. अशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी पुरी भाजी बनवणार आहोत आणि झटपट होणारे. अचानक कुणी पाहुणे आले तर अगदी झटपट होणार अशी आपण पुरी भाजी बनवणार आहोत. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुरी भाजी बनवण्यासाठी प्रथम आपण कणिक मळून ठेवणार आहोत. त्यासाठी मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. आणि 1 वाटी प्रथम घालून घेतलेले आहे, दुसरी वाटी फुल भरून घेतले. याच पद्धतीने मी 2 वाट्या घेतलेल्या आहे. छान चाळून घेणार आहे मी. पीठ छान चाळून घेतले. 2 फुल वाट्याला आपण एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा बारीक रवा घेतलेला आहे. आणि जर जाड रवा घेतला तर पाव वाटी घेतला तरी चालेल. मी अर्धी वाटी म्हणजे रवा घेतलेला आहे, घालून घेते. रव्याने काय होते, आपली पुरी जी असते ते बहुतेक वेळापर्यंत म्हणजे जास्त वेळापर्यंत टम्म अशी फुगलेली राहते. आणि त्यात 1 चमचाभर साखर घालते म्हणजे कलर छान येतो, आपल्या पुरीला एकसारखा कलर येतो. चवीनुसार मीठ घालून घेते. आणि आपल्या घरातला नॉर्मल जो चमचा असतो पोहे खायचा तो 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं गरम. आता मी हा चमचा मोठा आहे तर मी एक घातलेला आहे. आणि नॉर्मल पोहे खायचा चमचा 3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घेत आहे. आता एकजीव म्हणजे जे तेल मीठ घातलं ते छान मिक्स करून घेते, एकजीव करून घेते. आणि इकडे बटाटे सुद्धा उकडून ठेवलेले आहे मी भाजीसाठी. आपण कणकेत मध्ये जे तेल घातलं होतं ते छान एक जीव करून घेतलेला आहे. असं एक जीव करून घेतलेला आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त एकदम घट्ट असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अगदी घट्ट सर असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे. बघत अशा असं ओल्यावानी दिसते म्हणजे अगदी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आणि थोडंसं तेल लावून मी 15 ते 20 मिनिटं भिजवण्यासाठी ठेवून घेणार आहे साईडला. म्हणजे आपला जो रवा आहे तो छान भिजेल. जास्त वेळ आपल्याला भिजवायची गरज नाही, 10 ते 15 मिनिटं पुरेसे होते. साईडला ठेवून घेते आणि तोपर्यंत भाजी बनवायला घेणार आहोत. पुरी भाजीसाठी आपण भाजीला जे साहित्य लागतं ते मी इथे कट करून घेतलेले. इथे 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले, साल काढून घेतलेले आहे. 2 बारीक साईजचे कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले. एक मोठ्या साईजचे टॅमॅटो छान बारीक करून घेतलेले. अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि एक मिरची सुद्धा त्यात आपण बारीक करून घेतलेली आहे. आता फोडणीला घालूया. इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये तेलही घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं. भरपूर थोडं जास्तच तेल ठेवायचं आपल्या रोजच्या भाजीपेक्षा. त्यात घालून घेते अगदी थोडस मोहरी, अगदी थोडं जास्त नाही. मोहरी छान तडतडली की घालून घेते जिरं. जिरं थोडस जास्त घातलंय. जिराही छान फुललाय की घालून घेणार कढीपत्ता आणि कांदा दोन्ही संगच घालून घेतलेला आहे. कांदा छान आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे आणि कांद्याबरोबरच आपल्याला घालायची अद्रक लसणाची पेस्ट. भरपूर अशी जास्त प्रमाणात घालायची म्हणजे काय होतं, ज्या भाजीला म्हणजे पुरी भाजीची जी भाजी असते कुठली तिला अद्रक लसणाची पेस्ट थोडी जास्त असली टेस्ट खूप छान अशी येते. छान मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे. त्यात घालून घेणार आहोत टॅमॅटो. टॅमॅटो सुद्धा आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे. त्यासाठी मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. छान मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा टॅमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपला कांदा टॅमॅटो छान असं मऊ झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे बघत असाल. आणि अतिशय सुंदर असं एकजीव झालेला आहे. त्यात आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे घरच्या साठवणीचा आपला जो मसाला असतो तो मसाला घेतलेला आहे 2 चमचे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला आणि अर्धा 1 चमचा हळद, अर्धा 1 चमचा छोटा अर्धा 1 चमचा जिरा पावडर. एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. घालून घेते सुके मसाले, छान एकजीव करून घेते. आणि त्यात आपण एक घोटभर थोडस गरम पाणी घालणार आहोत म्हणजे आपले मसाले जे आहे ते लागणार नाही खाली. अगदी थोडस पाणी घालून घेते आणि छान मसाले आपण परतून घेणार आहोत. ते मसाल्याला छान तेल सुटलेले आहे आणि आपण आता घालून घेणार आहोत उकडलेले बटाटे. छान असे हाताने स्मॅश करायचे म्हणजे काही फोडी सुद्धा राहतात आणि काही छान असे मॅश होते. म्हणजे आपली जी भाजी आहे ती छान असे टेक्स्चर येतं, अशी थोडीशी घट्टसर होते या पद्धतीने.
चुरून घातल्यानंतर हाताने मिक्स करून घेऊया। मसाल्याबरोबर आपण बटाटा छान मिक्स करून घेतला। आता गरम पाणी घालून घेणार आहे, 1 ग्लासभर पाणी घालून घेणार आहे मी। 1 ग्लासभर गरम पाणी घालून घेतलेलं आहे। जास्त घट्ट वाटते आणि शिजवून आणखीन घट्ट होईल भाजी, त्यासाठी आणखीन थोडंसं मी पाणी वाढवते। आणखी अर्धा ग्लास पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला छान 5 ते 10 मिनिटं उकळी आणायची आहे। त्यात घालून घेते कस्तुरी मेथी। सर्व आपण पाणी वगैरे घातल्याच्या नंतर कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि मस्त असं 5 ते 10 मिनिटं आपण गॅसवर मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत। आपलं कणिक छान भिजलेलं आहे, मस्त असं घट्टसर पातळ झालं नाही पाहिजे आपलं कणिक, नाहीतर काय होतं पातळ झालं तर तेल जास्त खेचतं आपली पुरी जी असते ती। आणि छोटे छोटे असे गोळे करून घेते मी या पद्धतीने, छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। एक गोळा घेतला, आपल्याला छान असा लाटून घ्यायचा, तेल लावून लाटायचा। पिठावर लाटलं तरी चालेल, पण पिठाने काय होतं तेल खराब होतं। मस्त असं जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, चपातीपेक्षा थोडस जाड असं आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरी। आणि एका वेळेस 2-3 अशा लाटून घेते, म्हणजे तेलही छान गरम झालं का पटपट सोडायला होतात। या पद्धतीने लाटून घेतलेली आहे, पुढची लाटून घेते। इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। आता तेलही गरम झालेलं आहे, आपण सोडून घेऊया। पुरी सोडून घेतले, मस्त अशी टम्म फुगली पाहिजे, एक साइडनी पूर्ण आपल्याला छान तळून घ्यायची आहे। बघा तशी अतिशय मस्त अशी फुगलेली आहे आपली पुरी। पलटी करून घेते, छान कलर आलेला आहे। कलर आपण 1 चमचाभर साखर घातली होती, त्याच्याने छान असा एकसारखा रंग आलेला आहे आपल्या पुरीला। याच पद्धतीने आपण पुढच्याही पुऱ्या करून घेणार आहोत। काढून घेते, मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी। दुसरी पुरी सोडून घेते आणि आपल्याला सोडताना गॅस फास्ट ठेवायचा आहे, म्हणजे आपली जी पुरी आहे ती छान अशी फुगते। मस्त दुसरी पुरी आपली टम्म अशी फुगलेली आहे। पलटी करून घेतले, 5 ते 10 मिनिटानंतर आपल्या भाजीलाही छान असा कड आलेला आहे आणि आपली भाजी सुद्धा मस्त अशी झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया। आता पातळ जरी वाटली असेल, जसं जास्त वेळ होईल तशी आपली भाजी घट्ट होऊन जाणार आहे। बघत असाल तर मस्त अशी अगदी झटपट आणि पटकन होणारी अशी आपण बटाट्याची भाजी पुरी बनवलेली आहे आणि कमी तेलकट आणि अगदी भरपूर वेळापर्यंत टमची टम फुगलेली अशी आपण आज भाजी पुरी भाजी बनवलेली आहे। आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी संगा पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा। बाय सर्वांना।